इश्यू ऑफ शेअर्स. इश्यू ऑफ शेअर्स नवीन चॅप्टर. शेअर्स ऐकले का नाव? शेअर्स. शेर खान. हा शेर खान म्हणजे ती साईट आहे शेर खान होती ऍटलिस्ट. शेअर्स म्हणजे काय कुठंतरी ऐकलं असेल ना तुम्ही शेअर्स, शेअर मार्केट वगैरे सगळं. व्हॉट इज इट? शेअर मार्केट म्हणजे शेअर्स मध्ये तुम्ही ऐकलंय की लोक इन्व्हेस्ट करतात, विकतात, खरेदी करतात, असं चाललेलं असतं. मग व्हॉट इज शेअर्स? कंपनीचेच शेअर्स असतात ऑब्व्हियसली. कुठल्या पण मोठ्या कंपनीचे शेअर्स असतात ते. पण काय असतं नेमकं, काय असतं ते? तर आपण प्रोप्रायटरशिप पण पाहिली, आपण पार्टनरशिप पण पाहिली. प्रोप्रायटर आणि पार्टनरशिप मध्ये कॅपिटल कोण उभं करतं? आणतं कोण? कॅपिटल कोण आणतं? प्रोप्रायटर मध्ये कोण आणतं? जो ओनर है, ओनर जो होता है सोल ट्रेडिंग कंपनी में, वो लेकर आता है. और फिर पार्टनरशिप में पार्टनर्स लाते हैं. तो वो उनकी कंपनी है, वो ओनर होते इसलिए वो लोग उसमें अपना कैपिटल इन्वेस्ट करते. अब शेयर्स, कंपनी में जो शेयर्स इनका कैपिटल लगता है म्हणजे मोठमोठ्या कंपनीज जे असतात ऍज इफ टाटा, बिर्ला किंवा असे अनेक आहेत जी तुम्ही लिस्टेड आहेत शेअर मार्केटवर पाहिले असतील, त्यांना लागणारं कॅपिटल हे प्रचंड प्रमाणात असतं. प्रचंड म्हणजे प्रचंड प्रमाणात असतं. ते एका दोन माणसाचं काम नाहीये तेवढं उभं करणं. मग एवढा मोठा पैसा आणायचा कुठनं? कंपनी तर चालवायची आहे, कंपनी तर उभी करायची आहे, पण मग एवढा मोठा कॅपिटल आणायचा कुठनं? तर ऑब्व्हियसली पब्लिक कडनं. कसं आणायचं पब्लिक कडनं? असंच उगाच कोणी पण देईल का कोणाला पैसे? नाही देणार. मग ते पैसे जे पब्लिक कॉन्ट्रीब्यूट करते किंवा कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करते, म्हणूनच इन्व्हेस्ट शब्द का वापरलाय? कारण ते जे पण अमाऊंट कंपनीला देतात त्याच्यावर त्यांना प्रॉफिट मिळतो. जे काय कंपनी प्रॉफिट कमवेल त्याचा काही पर्सेंटेज हा मिळतो लोकांना. मग जे पैसे इन्व्हेस्ट करतात लोक त्यांना आपण काय म्हणतो? तुम्ही इन जनरल ऐकलं असेल टर्म शेअर होल्डर्स. शेअर होल्डर्स म्हणतात. शेअर होल्डर म्हणजे कोण? की ज्यांनी शेअर्स होल्ड केलेत. होल्ड केलेत म्हणजे हातात धरले नाही, त्यांनी खरेदी केलेली, त्यांना म्हणतात शेअर होल्डर्स. मग जितक्या व्हॅल्यूचे शेअर्स, जेवढ्या अमाऊंटचे शेअर्स तुमच्याकडे आहेत, अमाऊंट म्हणण्यापेक्षा व्हॅल्यू, प्रत्येक शेअरची एक व्हॅल्यू असते. मग मार्केटमध्ये त्याचा रेट काय, दॅट इज अ डिफरंट थिंग. पण त्याची जी फेस व्हॅल्यू असते म्हणजे ऍक्च्युअल त्याचा जो व्हॅल्यू असतो त्या व्हॅल्यू पुरते, त्या अमाऊंट पुरते ते कंपनीचे मालक झाले. दे आर द ओनर. मग आता मालक झाले. चला उद्यापासून टाटामध्ये टाटाचे शेअर्स आहेत, जाऊन सांगा त्यांना की अरे मी मालक आहे, मी आतमध्ये जाऊन बसणार. आज जाऊन देतील का? नाही जाऊन देणार. जरी तुम्ही मालक असला तरी यू आर नॉट गोइंग टू रन द कंपनी. तुम्ही कंपनी चालवू शकत नाही, तुम्ही तिथं जाऊन बसू शकत नाही. तुम्ही जरी तिथले मालक असला, समजा भले तुमच्याकडे 50,000चे शेअर्स आहेत असं धरून चालणार. टाटा मोटर्सचे तुमच्याकडे 50,000चे शेअर्स आहेत, पण म्हणून तुम्ही टाटा मोटर्स मध्ये जाऊन बसून म्हणू शकत नाही की मालक आहे आणि मला आता मी डिसिजन्स घेणार, मी काम करणार. नाही, इट्स नॉट पॉसिबल. तुम्हाला तिथं फक्त तुम्ही इन्व्हेस्ट केलेत ना, ठीक आहे, 50,000च्या हिशोबाने जे पण प्रॉफिट येईल ते अॅन्युअली तुम्हाला मिळेल. जे काय पर्सेंटेज कंपनी डिक्लेअर करेल त्या हिशोबाने, तेवढाच तुमचा रोल. दॅट्स इट. पण तरी यू आर द ओनर. हा शेअर होल्डरची भूमिका असते. ओके, दिस इज द बॅकग्राऊंड. आता ही जी फेस व्हॅल्यू असते, व्हॉट इज द फेस व्हॅल्यू? फेस व्हॅल्यू हा टर्म येतो. फेस व्हॅल्यू म्हणजे एक शेअरची कंपनीने डिसाईड केलेली व्हॅल्यू. एक शेअर कितीचा? 100 रुपयाचा, 50 रुपयाचा, व्हॉट एव्हर, 500 रुपयाचा. दॅट इज द फेस व्हॅल्यू. छोट्या छोट्या अमाऊंटचीच असते. का छोट्या अमाऊंटची असते? कारण कुणीही इझिली इन्व्हेस्ट करू शकेल म्हणून. पण ही जी व्हॅल्यू असते, से फॉर एक्झाम्पल 100 रुपये पर शेअर, हे कंपनी ज्या वेळेला फर्स्ट टाइम इश्यू करते त्यावेळेला रेट असतो.
नंतर एकदा मार्केटमध्ये तो शेअर आला आणि तो शेअर मार्केटमध्ये गेला आणि मग ते सारखा खरेदी विक्री होत गेली तर ह्यात 100 रुपयाचा रेट 5,000 सुद्धा होऊ शकतो पर शेअर. दॅट इज अ डिफरंट थिंग. ते डिफरंट झालं. पण हे जे असतं ना, कंपनी ज्या वेळेला फर्स्ट टाइम मार्केटमध्ये शेअर्स आणते, इश्यू करते, त्यावेळेला ती 100 रुपयाचा 100 रुपयालाच मॅक्झिमम वेळेला विकला जातो. त्यावेळेला जो इन्व्हेस्ट करतो त्याला नंतर प्रचंड फायदा होतो. जर तो लॉंग टर्म मध्ये त्यांनी ठेवलं तर रोजच्या रोज सकाळी घेतलं, दुपारी घेतलं, रात्री विकलं, तर त्याच्यात रिस्क खूप असते. दॅट इज अ डिफरंट थिंग. त्याच्यावर आता चर्चा नाही करणार मी. ती वेगळी गोष्ट आहे, आपल्या सिलेबसमध्ये पण नाहीये ते. पण ते नाहीये हे. दिस इज डिफरंट थिंग की कंपनी ज्या वेळेला इश्यू करते, मार्केटमध्ये शेअर्स आणते, त्यावेळेला त्याची जी किंमत असते त्याला म्हणतात फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर. आता हे जे आहे इश्यू ऑफ शेअर्स, याचं आपण अकाउंटिंग बघणार आहे. कशाच्या दृष्टिकोनातून? कंपनीच्या दृष्टिकोनातून. आपल्याला बाकी काहीच नाहीये करायचं. वी आर अकाउंटंट, ऍज इफ वी आर अकाउंटंट. आपला रोल काय? अकाउंटंटचा. तर ज्या वेळेला कंपनी शेअर्स इश्यू करते त्यावेळेला अकाउंटिंग प्रोसिजर काय असते ते आपल्याला या चॅप्टर मधनं शिकायचं. बाकी डे ट्रेडिंग वगैरे ते तो प्रकार इथं काही नाही आहे. दॅट इज अ डिफरंट. नाही तर बऱ्याच जणांना वाटतं इश्यू ऑफ शेअर्सच्या चॅप्टर म्हणजे आपल्याला ते तसं नसतं. हे अकाउंटंटच्या हिशोबाने आपण काय एंट्रीज करणार किंवा कंपनी काय एंट्रीज करते ते आपण प्रायमरी शिकतो. तर शेअर आणि शेअर कॅपिटल कळलं का तुम्हाला? शेअर म्हणजे प्रत्येक जो छोट्या छोट्या हिस्स्यामध्ये मार्केटमध्ये विकलं गेला आणि गोळा केलेला पैसा, दॅट इज शेअर. आणि शेअर कॅपिटल म्हणजे ह्या पद्धतीने जेव्हा कंपनी भांडवल उभं करते, कॅपिटल उभं करते, त्याला म्हणायचं शेअर कॅपिटल. दिस इज शेअर कॅपिटल. आता हे सगळं जे लिस्टिंग करायला लागतं, मनाने किती पण पैसे नाही घेऊ शकत आपण, रेजिस्टर करायला लागतं हे. आणि रेजिस्टर केल्यावर एकदाच विचार करायचा कंपनीने की आपल्याला एकदम फुल लॉंग टर्मचा, खूप लॉंग टर्मचा, खूप लांब पिरियडचा म्हणजे 25 वर्ष, 30 वर्ष, 50 वर्ष असा लॉंग पिरियडचा विचार करून की एकदाच की तुम्ही किती पैसे कंपनीकडनं पब्लिककडनं गोळा करणार आहे. तुम्ही सारखं चेंज नाही करू शकत. अरे आता काय मार्केट बदललं, मार्केट कंडिशन्स बदलले, आम्हाला अजून असं उगाच नाही चेंज करू शकत. तुम्हाला ते एकदाच ठरवायला लागतं, कारण पब्लिकचा पैसा आहे हा. नाहीतर मनाला येईल तसं कसंही लोक गोळा करतील. काहीतरी त्यांच्यावर एक बंधन पाहिजे, लिमिटेशन्स पाहिजे, कंट्रोल पाहिजे, म्हणून ते असतं. तर एकदाच विचार करायचा की तुम्ही किती अमाऊंट पब्लिककडनं गोळा करणार. ती जी अमाऊंट असते ना त्याला म्हणतात ऑथराइज्ड कॅपिटल. त्याला काय म्हणतात? ऑथराइज्ड कॅपिटल. म्हणजे काय? ही जी अमाऊंट एकदा तुम्ही डिसाईड केली, तर ह्या अमाऊंट पेक्षा जास्त 1 रुपया सुद्धा तुम्ही पब्लिककडनं घेऊ शकत नाही. ह्याला म्हणतात ऑथराइज्ड कॅपिटल. याचा अजून एक नाव आहे नॉमिनल कॅपिटल किंवा रजिस्टर्ड कॅपिटल. नॉमिनल कॅपिटल और रजिस्टर्ड कॅपिटल हे तिन्ही एकच आहे, वेगळं नाहीये. हे रजिस्टर्ड कॅपिटल ऑल इज वन. हे तुम्हाला ओसीएसपी कुठेतरी आलं पण असेल मोस्ट प्रोबेबली. ऑथराइज्ड कॅपिटल, नॉमिनल कॅपिटल, रजिस्टर्ड कॅपिटल नावं जरी 3 असले तरी एकच आहे. आणि हे तुम्हाला मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये डिक्लेअर करायला लागतं की आम्ही द ऑथराइज्ड कॅपिटल इज द अमाऊंट ऑफ शेअर कॅपिटल विच अ कंपनी इज ऑथराइज्ड टू इश्यू बाय इट्स मेमोरंडम ऑफ असोसिएशन. मेमोरंडम ऑफ असोसिएशन मध्ये हे तुम्हाला लेखी द्यायला लागतं. जेव्हा तुम्ही मेमोरंडम आणि आर्टिकल सबमिट करता सँक्शन करण्याकरता, त्यावेळेला तिथं ऑथराइज्ड कॅपिटल पण द्यावा लागतो. आणि जर तुम्हाला ते इन्क्रीज डिक्रीज करायचं असेल तर त्याला एक लीगल प्रोसिजर असते, ती फॉलो केल्याशिवाय तुम्हाला करता येत नाही. आता याच्यात पण कसं असतं ऑथराइज्ड कॅपिटल. ऑथराइज्ड कॅपिटल जो असतो तो सगळाच एकाच वेळी कोणीच घेत नाही, घेऊ पण शकत नाही, गरज पण नसते. ऑथराइज्ड कॅपिटल म्हणजे मॅक्झिमम कॅपिटल, मॅक्झिमम पैसे आम्ही पब्लिककडनं गोळा करणार. तर कधीच कोण सगळं एका वेळेला घेत नाही. जशी गरज असेल त्याप्रमाणे ते पब्लिककडनं
मागितलं जातं. तर या ऑथोराइज्ड कॅपिटल मधनं मग आपण काय करतो, इश्यूड कॅपिटल नावाचा प्रकार असतो. म्हणजे काय की यातला काही भाग तुम्ही इश्यू केला, त्यातला सम पार्ट जेवढी तुमची रिक्वायरमेंट आहे, स्टेप बाय स्टेप जसं तुम्हाला पैसे लागतात तसं मार्केटमधनं पैसे घेतले जातात. इश्यूड कॅपिटल म्हणजे तुम्ही त्यातला काही भाग पब्लिकला ओपन केला, की सांगितलं आमचं ही कंपनी आहे, त्याची माहिती आहे आणि एवढे शेअर्स मार्केटमध्ये आम्ही ओपन करतो. हे आपण इश्यू केले, कंपनीने इश्यू केले. आता समजा कंपनीने, मी फार छोटी अमाऊंट तुम्हाला समजण्यासाठी सांगते, हे इतकं छोटं नसतं. समजा हे 10,000 असेल ऑथोराइज्ड कॅपिटल शेअर्स, 10,000 शेअर्स असतील. यातले आता मला लागणार किती आहेत, से मला यात लागणार आहेत 2,000 लागणार आहेत. आत्ताच्या घडीला मला 2,000च लागणार आहेत, म्हणून मी 2,000च इश्यू करते. अमाऊंट फार चिल्लर अमाऊंट आहे, असे अमाऊंट नसतात हा. हे पण आपल्याला समजायला फिगर्स छोटे घेतले तर इझिली समजतं. 2,000 आपण समजा इश्यू केले, तर या 2,000 मधनं लगेच 2,000च्या 2,000 मार्केटमधनं पब्लिक घेतील असं काही नसतं. जसं 2,000 मध्ये मी मार्केटमध्ये आणले, तर या 2,000च्या 2,000 जातीलच ही गॅरंटी नसते. या 2,000 मधनं समजा 1,800च लोकांनी अप्लाय केलं, 1,800 शेअरसाठीच अप्लाय केलं, तर याला काय म्हणायचं, सबस्क्राईब. मी मस्त 2,000 शेअर्स आणले मार्केटमध्ये विकायला, पण लोकांनी कितीसाठी ऍप्लिकेशन दिलं, 1,800 शेअरसाठीच दिलं. तर मग याला काय म्हणायचं, दिस इज सबस्क्राईब्ड कॅपिटल. लोकांनी कितीसाठी अप्लाय केलं, सबस्क्राईब केलं, 1,800 साठी. आता त्यातनं पण मी ठरवणार ना किती द्यायचं, सबस्क्राईब मधनं मी समजा 1,500 इश्यू केले. 1,500 मला असं वाटलं की नाही बाकीचे लोक पैसे देतील नाही देतील गॅरंटी नाही, व्हॉट एव्हर बी द रिझन, मी 1,500च इश्यू केले. म्हणजे 1,500चेच ऍप्लिकेशन सँक्शन केले आणि तेवढ्यांनाच इश्यू केलं, तर दॅट इज कॉल्ड इश्यूड कॅपिटल. म्हणजे जर समजायचं असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन जेव्हा आपल्याला एखाद्या ठिकाणी ऍप्लिकेशन जॉबसाठी टाकतात, पोझिशन असती 1 किंवा 2ची, समजा एकच धरा ना, आता पोझिशन असती 1ची, ऍप्लिकेशन किती येतात, समजा 5 येतात, तर त्या 5चे इंटरव्ह्यू घेणार आणि मग तुम्ही ठरवणार की यातलं कोण लायक आहे का नाही. असलं तर ठेवणार, नाही तर ठेवणार पण नाही, परत तुम्ही नव्याने हे करणार. सेम वे 1,800 सबस्क्राईब झाले तरी तुम्ही 1,500 इश्यू केले. आता या 1,500 मधनं पण सगळेच तुम्हाला पैसे देतील असं काही नसतं, काही लोक देत पण नाहीत पैसे, बरोबर. तर यातनं समजा तुम्हाला 1,400 शेअर्सचे पैसे आले, 1,400 शेअरचे पैसे आले, तर हे काय होणार, हे पेड अप झालं. आणि जे तुमचे बाकीचे आहेत ते कॉल्स इन ऍरियर्स असतात. हे असतात कॉल्स इन ऍरियर्स म्हणजे बाकी, अनपेड कॅपिटल. इश्यूड कॅपिटल म्हणजे काय, कॉल्ड अप कॅपिटल सुद्धा, की आपण तेवढे कॉल केले आणि ह्या कॉल मधनं पेडअप म्हणजे ऍक्च्युअली मिळालेले पैसे. रिझर्व्ह कॅपिटल नावाचा एक प्रकार असतो. रिझर्व्ह कॅपिटल हा असा असतो की तो तेव्हाच मागवायचा पब्लिककडनं, म्हणजे ते पैसे त्याच वेळेला मागवायचे पब्लिककडनं जेव्हा की तुम्हाला अगदीच काय म्हणतात ना, एंडला कंपनी बंद पडणार आहे किंवा व्हॉटेवर असं डिझोल्युशन टाईपची केस होणार आहे किंवा समथिंग ऑफ दॅट सॉर्ट, की एमर्जन्सी आणि आता कुठनंच पैसे येत नाही, त्यावेळेला हे पैसे कॉल केले जातात. It is that portion of subscribed capital which has been called up and which the company by special resolution had decided not to call up except in the event of and for the purpose of winding up. Winding up म्हणजेच डिझोल्युशन सारखं ज्या वेळेला केस येते कंपनी बंद करते. वाइंडिंग अप म्हणजे कंपनी बंद करते आणि बंद करायच्या वेळेला सुद्धा आपल्याला पैसा हा लागतोच. त्यावेळेला हे पैसे मागवले जातात, त्याला म्हणतात रिझर्व्ह कॅपिटल.
काय म्हणतात त्याला, रिझर्व्ह कॅपिटल. यातनं लक्षात आलं व्हॉट इज ऑथोराइज्ड, मॅक्झिमम अमाऊंट जी तुम्ही पब्लिक कडनं कलेक्ट करू शकता. ऑथोराइज नंतर येतं तुमचं इश्यूड कॅपिटल. काही भाग रिक्वायरमेंट प्रमाणे वारंवार मार्केटमध्ये येत राहील, तो इश्यू आहे. त्यातनं सबस्क्राईब्ड कॅपिटल म्हणजे पब्लिकने कितीला अप्लाय केलं, त्यातनं पण आपण किती इश्यू केलं किंवा आपण किती कॉल अप केलं. कॉल अप केलं म्हणजे पैसे मागितले, कॉल्ड. अँड देन ज्यांना इश्यू करतो त्यांनाच कॉल करणार ना पैसे. अँड त्यातनं लोक कधी कधी फुल अमाऊंट पण येते, कधी कमी येते. मुद्दाम मी आता कमी का घेतली की नेक्स्ट टर्म कळण्याकरता. हे 1400 जर पेड अप आहे तर राहिलेले 100 काय आणते कॉल्स इन एरियर्स. ओके. टाइप्स ऑफ शेअर्स पण असतात त्याच्यामध्ये, जे तुम्ही थिअरीमध्ये शिकला असताल. इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. इक्विटी शेअर्स म्हणजे प्रॉपर शेअर होल्डर असतात, प्रेफरन्स वाले पण प्रॉपरच असतात. पण फरक काय असतो इक्विटीमध्ये की जर कंपनीला लॉस असेल, एखाद्या वर्षी जर प्रॉफिट नाही झालं, लॉस जाऊ दे, प्रॉफिट पण नाही झाला, नो प्रॉफिट नो लॉस ऑर लॉस, तर त्यांना डिव्हिडंड नाही देत. कारण का, तर द्यायला काय नाहीये ना आता. पण प्रेफरन्स शेअर होल्डर्स असे असतात की ज्यांना तुम्हाला द्यावंच लागतं. आणि समजा ह्या वर्षी नाही दिलं तर ते तुम्हाला नेक्स्ट इयर का होईना द्यायला लागतं. प्रेफरन्स शेअर होल्डर्स हा एक त्या दोन्ही मधला फरक आहे. बट अकाउंटिंग ट्रीटमेंट जी दोन्ही शेअर्सची आहे ती सेम राहणार आहे. आपल्याला त्याच्याने काही फरक पडत नाही की इक्विटी शेअर्स असू दे, प्रेफरन्स शेअर्स असू दे, अकाउंटिंग ट्रीटमेंट विल बी सेम. ओके. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे नेक्स्ट पेज 312 वर टाइप्स अँड मेथड्स ऑफ इश्यू ऑफ शेअर्स, शेअर कॅपिटल थिअरी पोर्शन आहे. राईट इश्यू सेक्शन 62 टू इक्विटी शेअर होल्डर्स, एम्प्लॉई स्टॉक स्कीम हा सगळा दिलेला थिअरी पार्ट आहे. हा तुम्ही इन शॉर्ट सांगते तुम्हाला. राईट इश्यू म्हणजे काय, राईट शेअर्स आर इश्यूड बाय द कंपनी to its existing shareholders usually at a discounted price. राईट इश्यू म्हणजे असे शेअर्स की एक्झिस्टिंग एम्प्लॉईजला डिस्काउंट रेट मध्ये इश्यू करतात. आजकाल तर ही खूप वाढली आहे पद्धत द्यायची की इन्स्टेड ऑफ बोनस काय करतात, शेअर्सच देतात, स्टॉक मध्ये त्यांना देऊन टाकतात. तर हे झालं राईट इश्यू. एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम म्हणजे काय, अलॉटेड टू एम्प्लॉईज ऍट द रेट लेस दॅन द मार्केट प्राइस. मार्केट वरचं काय होतं, डिस्काउंट रेट मध्ये दिलं होतं, इथं पण मार्केट प्राइसच्या कमी. पण फॉर एम्प्लॉईज स्टॉक ऑप्शन स्कीम जर त्यांना घ्यायचं असेल तर, आणि हे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सला डिस्काउंट रेट मध्ये दिलेले, वरचं एक्झिस्टिंग शेअर होल्डर्सला दिलेले आणि हे एम्प्लॉईजला दिलेले. देन कम्स प्रायव्हेट प्लेसमेंट. Any offer or invitation to subscribe or issue of securities to any selected person or group of person. म्हणजे पब्लिकला ज्या वेळेला ओपन करतो ना तेव्हा त्याच्या आधी ठराविक काही स्पेशल पीपल असतील की जे तुम्हाला पाहिजेत कंपनीमध्ये. भले त्यांचं नाव असलं तरी बास झालं, त्यांनी काही येऊन काम नको करू दे. किंवा ज्यांच्याकडनं तुम्ही मोठमोठे मशीन्स घेतलेले आणि त्यांना इन्स्टेड ऑफ पैसे तुम्ही शेअर्स देता असं. आणि एखादा व्यक्ती जो नावाजलेला आहे, खूप नावाजलेला आहे, आणि त्यांनी त्याचे जर तुमच्याकडे खूप शेअर होल्डिंग्स असतील तर आपोआपच लोकांच्या दृष्टीने अरे एवढा मोठा माणूस इथे इन्व्हेस्ट करतो असं होऊन जातं. तर ते प्रायव्हेट प्लेसमेंट ते असतं. पब्लिक ऑफर म्हणजे जे नेहमी आपण पब्लिकला ओपन करतात शेअर्स ते झालं. स्वेट इक्विटी शेअर म्हणजे इट इज as per section 288 sweat equity shares means such as issued by a company to its directors or employees at a discount or for consideration. डायरेक्टर्स किंवा एम्प्लॉईजला डिस्काउंटवर ऑफर करणं किंवा अगेन्स्ट कन्सिडरेशन म्हणजे त्यांच्याकडनं काही घेतलं असेल तर आता एखादा डायरेक्टर असेल तर त्यांनी त्याची जागा दिली कंपनीला, फुकट थोडी दिली. तर इन्स्टेड ऑफ टेकिंग मनी त्याला शेअर्स देणार. दॅट इज अगेन्स्ट कन्सिडरेशन. कन्सिडरेशन म्हणजे काहीतरी घेतलंय त्याच्याकडनं,
मे बी मशिनरी, मे बी लँड, मे बी टेक्नॉलॉजी काहीतरी घेतलंय, त्याच्या अगेन्स्ट फर्निचर, आता मोठमोठ्या कंपनी फर्निचर तरी काय थोडं लागतं, सो व्हॉट एव्हर अगेन्स्ट दॅट. अँड लास्ट इज बोनस इश्यू. बोनस इश्यू तर माहिती आहे तुम्हाला काय, बोनस म्हणून दिलेला शेअर. बोनस माहिती आहे ना, बोनस म्हणून दिलेला शेअर. प्रोसिजर याची, इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस कसं होतं, मार्केटमध्ये शेअर्स कसे येतात याची प्रोसिजर काय आहे. तर पहिले पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स कसं होतं, तर इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस. द कंपनी इश्यूज अ प्रॉस्पेक्टस विच प्रोव्हाइड्स कंप्लीट इन्फॉर्मेशन अबाउट द कंपनी टू द प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर्स. प्रॉस्पेक्टिव्ह इन्व्हेस्टर्स म्हणजे पब्लिक, त्यांना प्रॉस्पेक्टस देणं. प्रॉस्पेक्टस काय माहितीये का, कॉलेजमध्ये तुम्ही पाहिला असेल, बरेच कॉलेजेस पण देतात ऍडमिशनच्या आधी प्रॉस्पेक्टस, म्हणजे स्वतःची माहिती देणं. इन शॉर्ट आम्ही कोण आहोत, आम्ही कसे आहोत, आमच्याकडे काय काय आहे, किंवा आता इतर कंपनीच्या बाबतीत असेल तर आम्ही काय प्रोड्यूस करणार आहे, किंवा व्हॉट एव्हर. जर ट्रेडिंग असेल तर व्हॉट वी आर गोइंग टू डू इन ट्रेडिंग, आमचे फ्युचर प्लॅन्स काय, हे सगळं सांगितल्याशिवाय पैसे कोणी इन्व्हेस्ट करत नाही. दॅट इज इश्यू ऑफ प्रॉस्पेक्टस. मग त्याच्यानंतर रिसीट ऑफ ऍप्लिकेशन, लोक ते वाचणार, जे इंटरेस्टेड असतील ते अप्लाय करणार. कंपनीला ऍप्लिकेशन्स येतात, मग त्याची स्क्रुटिनी होते. स्क्रुटिनी म्हणजे स्टडी, अभ्यास होतो त्याच्यावर, की किती शेअर्स आले, किती आपण कसे द्यायचे, कोणाला द्यायचे, कुठल्या व्यक्तीला किती द्यायचे, एव्हरीथिंग. त्याला म्हणतात अलॉटमेंट. आणि मग एकदा अलॉटमेंट झाल्यावर पैसे घेणे, कॉल ऑन शेअर्स. फर्स्ट कॉल असेल, सेकंड कॉल असेल. म्हणजे कॉल्स म्हणजे काय, पहिला पैसा कधी येतो, ऍप्लिकेशनच्या वेळेला. सेकंड पैसा कधी येतो, अलॉटमेंटच्या वेळेला. मग त्याच्यानंतर जशी रिक्वायरमेंट असेल, फर्स्ट कॉल असेल म्हणजे अजून एकदा, सेकंड कॉल अजून एकदा, थर्ड कॉल अजून एकदा, असे ते कंपनी डिसाइड करणार की 5 हप्त्यात घ्यायचे, 4 हप्त्यात घ्यायचे, 2च हप्त्यात घ्यायचे, का वन टाइमच घ्यायचे, का आणखीन वाढवायचे, व्हॉट एव्हर. तर फर्स्ट 2 नेम्स तर काय असतात, ऍप्लिकेशन आणि अलॉटमेंट. त्याच्यानंतर मग जितक्या वेळेला पैसे मागणार त्याला काय म्हणायचं, कॉल्स. फर्स्ट कॉल, सेकंड कॉल, थर्ड कॉल. एस्पेशली एवढेच असतात जास्ती करून तरी. थर्ड कॉलच्या पुढे जास्त शक्यतो जात नाही, पण करू शकतात असं काही नाही. दॅट इज कॉल्स. अँड नाव जर्नल एंट्रीज बघायच्या. जर्नल एंट्रीज बघू अँड देन उद्या आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. जर्नल एंट्रीज, त्या चॅप्टर मध्ये जर्नल एंट्रीजच करायचे, बाकी काय नाहीये. ऑल आर जर्नल एंट्रीज. तर फर्स्ट, प्रत्येक स्टेजला आहे ना 2 जर्नल एंट्रीज आहेत. प्रत्येक स्टेजला 2 जर्नल एंट्रीज. म्हणजे ऍप्लिकेशनला 2, अलॉटमेंटला 2, फर्स्ट कॉलला 2, सेकंड कॉलला, मग जेवढे कॉल असतील तेवढे. पण पर स्टेज 2 एंट्रीज. म्हणजे जर ऍप्लिकेशन, अलॉटमेंट, फर्स्ट कॉल, सेकंड कॉल असे असतील तर किती एंट्रीज होणार, 8. कळत आहे. अजून थर्ड कॉल आला तर 10. एक स्टेज वाढली, 2 एंट्रीज वाढल्या. फर्स्ट इज ऍप्लिकेशन. ऍप्लिकेशन म्हणजे ऍप्लिकेशनचं ज्या वेळेला तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पण कॉलेजमध्ये अप्लाय करता तर ऍप्लिकेशनचे पैसे भरता. ऍडमिशन मिळू नाही मिळू दॅट इज अ डिफरंट. आता तर सेंट्रलाइज्ड आहे, पण स्टील जेव्हा तुम्ही अप्लाय करता त्यावेळेला तुम्हाला पैसे भरायला लागतात. तसंच इथं पण ज्या वेळेला शेअर होल्डर, प्रॉस्पेक्टिव्ह शेअर होल्डर, आता त्याला शेअर होल्डर नाही म्हणू शकत, पण जो शेअर होल्डर होऊ इच्छितो तो ज्या वेळेला अप्लाय करतो त्यावेळेला त्याला पहिले पैसे भरायला लागतात. त्याशिवाय त्याचं ऍप्लिकेशनच कन्सिडर होणार नाही. असं का, असं जर नाही ठेवलं तर इतके शेअर ऍप्लिकेशन येऊन पडतील की ज्याला इंटरेस्ट नाही तो पण टाकेल, जाऊ दे ना यार, मुफ्त आहे, लग गया तो लग गया, जेव्हा लागेल तेव्हा बघू. कंपनी फालतू कामं नाही वाढवणार ना स्वतःसाठी. तर जे जेन्युअनली इंटरेस्टेड आहे त्यांनी ऍप्लिकेशनच्या वेळेलाच पैसे भरायचे. सो फर्स्ट कंपनीला ऍप्लिकेशनच्या वेळेलाच पैसे मिळतात, म्हणून बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी. जर इक्विटी शेअर्स असेल तर इक्विटी लिहायचं, जर प्रेफरन्स असेल तर प्रेफरन्स लिहायचं, आणि काहीच नसेल तर नुसतं शेअर्स लिहायचं. इक्विटी शेअर ऍप्लिकेशन
ऍप्लिकेशन झाल्यावर अलॉटमेंट. फर्स्ट काय होतं, बँक ऍप्लिकेशनच्या वेळेला पहिल्यांदा पैसे मिळतात, मग नंतर तो शेअर ऍप्लिकेशन अकाउंट जो असतो तो इक्विटी शेअरला कॅपिटलला ट्रान्सफर करून हा अकाउंट क्लोज केला जातो, कारण अकाउंट टेम्पररी आहे. आफ्टर दॅट कम्स द स्टेज ऑफ अलॉटमेंट. अलॉटमेंट ज्या वेळेला होते त्यावेळेला कंपनी स्वतःहून पहिल्यांदा कळवते पब्लिकला की पुन्हा कुणाला शेअर्स अलॉट झालेले, आणि अलॉट झालेत म्हणजे नुसतं कळवत नाही तर ते अलॉटमेंट बरोबर पैसे पण मागवते. पण ही प्रोसेस असं नसते की अशी मागितली की अशी आली. इट टेक्स टाइम, काहीतरी पिरियड मध्ये जातो. तर फर्स्ट त्यावेळेला पैसे आधी येत नाहीत. इथं कसं असतं, ओनली फॉर द फर्स्ट एंट्री पहिल्यांदा पैसे येतात. तिथून पुढे प्रत्येक स्टेजला पहिले कंपनी पैसे मागणार आणि मग पैसे मिळणार. तर मागायच्या आधी ते पहिले स्वतःसाठी शेअर कॅपिटल अकाउंटमध्ये जर अलॉटमेंटचे पैसे मागतात तर अलॉटमेंट ट्रान्सफर करणार, कारण त्यांना आता नोन आहे की किती आपल्याला पैसे येणार आहेत, कुणा कुणाला शेअर्स आणि किती शेअर्स अलॉट केलेत, अलॉटमेंटचे किती पैसे आपल्याला येणार आहेत. म्हणून इक्विटी शेअर कॅपिटलला क्रेडिट करून अलॉटमेंट अकाउंट आधीच ट्रान्सफर करून टाकलं, म्हणजे ट्रान्सफर नाही, क्रिएट केला इथं अलॉटमेंट अकाउंट, आणि कॅपिटल अकाउंट पण ओपन अलॉटमेंटचे पैसे ट्रान्सफर केले. अलॉटमेंटचे पैसे मागितल्यावर जेव्हा पब्लिक कडनं ऍक्च्युअल पैसे येतात तेव्हाच बँक अकाउंटला डेबिट होतो, कारण जोपर्यंत ऍक्च्युअल पैसे येत नाहीत तोपर्यंत बँक अकाउंटला डेबिट करू शकत नाही. म्हणून मग पैसे आल्यावर बँक अकाउंट डेबिट कशाचे आले, तर अलॉटमेंटच्या नावाखाली आले, म्हणून टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट, आणि इथं मग हा डेबिट हा क्रेडिट अलॉटमेंट अकाउंट क्लोज होतो. सेम फॉर फर्स्ट कॉल. फर्स्ट कॉल ज्या वेळेला पण त्यांना पाहिजे असतो, मे बी 2 months लेटर, 3 months लेटर, जशी रिक्वायरमेंट असेल त्यांची तसं त्यावेळेला फर्स्ट कॉल केला जातो. सेम वे फर्स्ट कॉल करायचं ठरतं त्यावेळेला फर्स्ट कॉलला आपण किती पैसे मागणार हेही आधीच ठरलेलं असतं. त्याप्रमाणे इक्विटी शेअर कॅपिटलला ट्रान्सफर केलं जाते की आता ह्या फर्स्ट कॉलच्या माध्यमातून जे पैसे येणार आहेत तितकं कॅपिटल आपलं इन्क्रीज होणार आहे. सो इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल, आणि ऍक्च्युअल जेव्हा पैसे येतात तेव्हा बँक अकाउंट डेबिट, आणि कशाचे पैसे आले तर फर्स्ट कॉलचे आले, सो टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल, आणि हा अकाउंट फर्स्ट कॉलचा परत क्लोज झाला कारण तो टेम्पररी अकाउंट आहे. असेच सेकंड कॉल, थर्ड कॉल, फोर्थ कॉल, इट विल गो ऑन. ही जी एंट्री आहे फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल आणि बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल, हीच सेकंडला पण, थर्डला पण, फोर्थला पण, फक्त काय होणार, इन्स्टेड ऑफ फर्स्ट कॉल यू विल राईट सेकंड कॉल, थर्ड कॉल, फोर्थ कॉल, जे पण आहे ते पण एंट्री हीच राहणार, आणि या पद्धतीने आपले एंट्री होणार. आणि उद्या आपण याचा सम बघू.